हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर छान अशी सकाळची सुरुवात आपली पूजेनेच होते, तुम्हाला तर माहितीच आहे। तर माझी छान सुरुवात झाली आहे, सकाळी छान पूजा करून झाली, खूप छान प्रसन्न वाटते। अशा पद्धतीने आपली पूजा संपन्न झाली आहे आणि नंतर आपलं काम असतं ते मेन म्हणजे स्वयंपाकाचं। तर मी इथे बनवत आहे शेपूची भाजी आणि चपाती। तर अशी शेपूची भाजी मी इथे बनवलेली आहे, भाजी शिजत आहे तोपर्यंत मी पीठ मळूनही ठेवलं आहे। आणि इथे पूर्ण मी रेसिपी दाखवली नाही, कारण आपली नॉर्मलच भाजी आपण बनवतो ती। आणि अशा छान टम्म फुगलेल्या चपात्या, असं गरमागरम आपला स्वयंपाक तयार आहे। भाजी चपाती बनवून झाल्यानंतर ओटा वगैरे सर्व क्लीन करून घेतला, भांडी पण घासून घेतली, जे डब्बे पण रिकामे झालेले होते, साखरेचे असतील म्हणा, चहापत्तीचे असतील किंवा कुटाचे वगैरे असे, तेही मी इथे घासून घेतले आहे। थोडंसं आज पाऊस कमी होता थोडासा येत होता आणि असं कमी होता पाऊस। आणि छान बघा किती छान प्रसन्न वाटत आहे। असं खूप जास्त असं उजेड पडला होता बऱ्याच दिवसांनी। पावसाळ्यात कसं ढगाळ वातावरण असतं आणि बाकीचं जेवण वगैरे आवरल्याच्या नंतर इथे मी काय करत आहे ते तुम्ही पाहू शकता। रवा भाजून घेत आहे इथे मी, आणि हा मंद गॅसवर मी असं छान इथे रवा भाजून घेत आहे। आणि हा रवा भाजत आहे मी कशासाठी, तर तुम्हाला मी पुढे दाखवतेच। छान असा मी रवा भाजून घेतल्याच्या नंतर एकदम असं थंड होऊ दिला, ताटामध्ये ओतून ठेवला आणि मी रवा इथे मोजून घेतला आहे 2 वाट्या। आणि 2 वाट्या रवा मोजून घेतल्याच्या नंतर मी याच्यामध्ये काय टाकत आहे तेच बरोबर टाकून सर्व मिक्स करून ठेवत आहे। आणि तर हे मी काय बनवत आहे तुम्हाला ह्याची उत्सुकता असेलच, पण साखर आणि रवा मी मिक्स करून ठेवला आहे। लागेल असं मी याच्यात थोडंसं असं पाणी घेऊन मिक्स करून मी हे साईडला इथे ठेवून देणार आहे झाकून। आणि ह्याची रेसिपी काय आहे हे नंतर तुम्हाला नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे। तर छान असं हे मी मिश्रण करून ठेवलेलं आहे साईडला। तर त्यानंतर मला जायचं होतं थोडंसं बाहेर, तर मी मैत्रिणीकडे निघालेली होती, आवरून घेतलेलंच होतं, मग अगोदरच जायचं होतं, पण म्हटलं चला थोडंसं हे रवा भाजून मिक्स करून ठेवूयात आणि नंतर जाऊयात, म्हणून मग अगोदर ते करून घेतलं आणि मी जात होते। तर छान असं वातावरण होतं बघा, खूप छान वाटत होतं। इकडे आणखीन शेती वगैरे आहे, की शेती करतात हे इथलेच लोक आणखीन, तर छान वाटत होतं। आणि असे शेतीचं वातावरण हे सर्व पाहिल्यानंतर, हा रस्ता हे सर्व पाहिल्यानंतर एकदम गावाकडची आठवण आली। आणि आपल्या गावाकडं असंच वातावरण असतं नाही का। तर घरी आल्याच्या नंतर मुलीला खायचा होता तो म्हणजे पिझ्झा, तर ती म्हणाली आई मला पिझ्झा खाऊ वाटतोय। तर म्हटलं नको, आपण मागच्या वेळेसच खाल्लेला बाहेर पिझ्झा बेस आणून आम्ही पिझ्झा केलेला, मी तुमच्यासोबत ते शेअर केलं आहे असं वाटतंय मला, का माहीत नाही। आणि ठीक आहे म्हटलं मग आपण घरीच काहीतरी बनवूया, म्हणून मी इथं घेतलं आहे बेसन पीठ। आले आणि फ्रेश झाले आणि त्यानंतर मी इथं घेतलं बेसन पीठ। त्यामध्ये पाहिलंच आहे तुम्ही की मी काय टाकलं आहे, थोडंसं लाल तिखट टाकलं आहे, हिरवी मिरची नाही टाकली मी। तुम्ही आवडत असेल तर हिरवी मिरची कट करून टाका किंवा ठेचून टाका। मी लाल तिखट आणि हिरवी मिरची नाही टाकलेली, लाल तिखट आणि हळद आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं ओवा आणि जिरे मी वाटून टाकलेलं आहे, तो मसाला छान टेस्ट लागेल म्हणून। तर अशा पद्धतीने आपण भज्याचं पीठ जसं भिजवतो तसंच, पण मी थोडंसं पातळ असं हे बॅटर तयार केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। एकही याच्यामध्ये आपल्याला गाठ वगैरे व्हायला नको, म्हणून छान असं मिक्सरच्या साहाय्यानं असं छान मिक्स करून घेतलं। आणि तोपर्यंत इथे मी कट करून घेतला आहे ते म्हणजे टोमॅटो, कांदा, बारीक असा टोमॅटो कांदा कट करून घेतला आणि कोथिंबीर, आणि माझ्याकडे होती ती काकडी थोडीशी कट करून बारीक घेतलेली आहे। तर तुमच्याकडे दुसऱ्या भाज्या असतील त्याही तुम्ही भाज्या इथे यूज करू शकता, जसे की शिमला मिरची असेल किंवा पत्ताकोबी असेल, गाजर असेल, तेही तुम्ही इथे कट करून बारीक किंवा खिसूनही तुम्ही इथे वापरू शकता। असे सर्व भाज्या मी याच्यामध्ये टाकून घेतल्या ह्या बॅटरमध्ये बेसन पिठाच्या, आणि छान असं मिक्स करून घेतलं। आणि तोपर्यंत इकडे थोडंसं पीठ मळून मी ठेवलं, तोपर्यंत पीठ भिजलं होतं आपलं। आणि छान अशी इथे मी चपाती लाटून घेत आहे, जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही, अशी मी इथे चपाती लाटून घेत आहे, तुम्ही पाहू शकता। तोपर्यंत इकडे तवाही गरम करायला ठेवलेला आहे, आणि तवा गरम झाला त्यानंतर एकदम मंद गॅसवरती आपल्याला ही चपाती भाजू द्यायची आहे। पाहू शकता तुम्ही कसे बबल्स येत आहेत, पण आपल्याला ह्या चपातीला अजिबात फुगू द्यायचं नाही, कारण चपाती फुगली तर आपण ते जे करणार आहोत होममेड पिझ्झा, जो की बेसन पिठापासून आणि आपल्या पौष्टिक चपातीपासून घरच्या घरी आणि ह्या सर्व भाज्या वापरून, तर त्यामुळे आपल्याला चपाती फुगलेली नको आहे।
फुगली असेल तर तुम्ही काटा चमचा असतील आपले जे त्याच्याने तुम्ही फोडून घेऊ शकता, किंवा आपल्या चमच्याने पण साध्या असं तुम्ही हे करू शकता. पण फुगली नाही पाहिजे तर त्यावरतीच असं हे बॅटर पसरवून घ्यायचं. तुम्ही मला व्हिडिओमध्ये दिसत असेल असं छान असं बॅटर इथं मी पसरवून घेतलं. आणि त्यानंतर थोडंसं एकदम स्लो गॅसवरची आपल्याला प्रोसिजर सर्व करायची आहे. थोडीशी थोडीशी हाय करायची आणि अशा पद्धतीनं हे पूर्ण वरचं बॅटर एकदम सुकल्यानंतर आपल्याला ह्याला पलटी करायचं आहे. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये की असं छान मी याला पलटून घेत आहे. तर खालची आपली बाजू छान भाजलेली आहे अशी खरपूस अशी. तर वरतून थोडंसं मी ह्याला तेल लावणार आहे आणि खालच्या साईडने पण असंच आपल्याला मंद गॅसवरती थोडंसं थोड्या वेळाने थोडी वाढवायची फ्लेम आणि छान असं आपल्याला पहिले तर मंदच गॅसवर भाजायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान हे भाजलेलं आहे आणि खूप छान तयार झालेलं आहे. तर मुलांना खूप आवडेल हे. तर माझ्या तर मुलीला खूप छान वाटलं हे. आणि यावरती मी टाकलेलं आहे ते म्हणजे चीज खिसून, कारण मुलांना चीज वगैरे असं टाकलं ना खूपच आवडतं आणि त्यांच्या आवडीचंच असतं चीज. तर असंच हे पूर्ण पिझ्झासारखंच वाटत होतं. तर माझ्याकडे चीज होतं ते मी खिसून टाकलं. तुमच्याकडे असेल तुम्ही टाका, नसेल तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही. तरी पण खूप छान लागतो, टेस्टी लागतो. आणि अशा पद्धतीने हेच तयार आहे. खालूनही छान भाजलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी. आणि कट केल्यानंतर पण तुम्ही बघू शकता की आता हे छान तयार झालं आहे. मी घेतलं आहे ह्याला ताटामध्ये काढून. तुम्ही याच्यावरती चिली फ्लेक्स असेल, ओरिगॅनो असेल तेही याच्यावरती तुम्ही टाकू शकता. आणि मी ह्या पहिल्या झालेल्या ह्याच्यावरती टाकायचं विसरून गेले, तर नेक्स्ट टाईम मी टाकलेलं आहे, तुम्हाला पुढे दाखवते. आणि छान असं पिझ्झाच्या आपल्या जसे पीस असतात तसंच मी ह्याला कट करून घेतलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर असं छान कट करून घेतल्याच्यानंतर मी याला असं छान डिशमध्ये घेतलं. तर खूप छान झालं होतं. आणि दुसऱ्या चपातीवर मी असंच हे तयार केलं आणि ह्याच्यावरती सर्वच ऑरिगॅनो वगैरे चिली फ्लेक्स सर्वच टाकलेलं आहे. आणि इथे चालू होतं खाणं. एक खरंच पटापट संपत होतं. खूप टेस्टी लागत होतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा केलं नसेल तर. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर